नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि आजचा व्हिडिओ खास असणार आहे. आपल्या पाठीमागे तुम्ही गाडी बघताय, प्राजक्ताला टू व्हीलर शिकवायची आहे. जरा जवळच येतो. तर मुद्दा असा आहे की प्राजक्ताला सायकल पण येत नाही. आजचा तिचा दिवस चालवायचा पहिलाच आहे, त्यामुळे तिला आज बेसिकपासून सगळं शिकवायचं आहे. बघू आता किती दिवस ती घेईल गाडी शिकायला. आणि माझ्या पाठी इकडे बघताय खूप मोठं असं फुटबॉलचं ग्राउंड आहे, जे आपल्या घराजवळ आहे. कोणती शाळा फुटबॉल खेळायला नाही आली, शाळेचं फुटबॉलचं ग्राउंड आहे. म्हणून आपण याचा आता इथे गाडी शिकायला वापर करणार आहोत. बघू किती आज पहिला दिवस आहे, तर किती प्रमाणात तिचा रिस्पॉन्स आहे गाडी शिकायला. चांगल्या प्रकारे शिकवण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण. तर आज आहोत आम्ही तुमचे टीचर, तुम्ही आहात आमचे शिष्य. तर जाणून घ्या गाडीबद्दल थोडक्यात बेसिक इन्फॉर्मेशन, जी प्रत्येक ट्रेनीला अगोदर जाणून घेतली पाहिजे. ओके. आपली गाडी आहे ज्युपिटर. ओके. आपली ॲक्टिवा नवीन गाडी घरी ठेवली आहे. ही ज्युपिटर 6 वर्ष जुनी आहे, थोडीशी म्हातारी झाली आहे. जरी पडली चुकून चालवताना तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, तशी मजबूत गाडी आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं, ही तुझी की हातात घे. ओके. महत्त्वाचं असलं पाहिजे. तुला काय वाटते? सगळ्यात महत्त्वाचं गाडी आणि गाडीला चावी. ओके. तिची चावी कुठे? हा गाडीचा इथे की इन्सर्ट इथे करावी लागते. चल लावू जा गाडीला चावी. आणि ती 2 ट्विस्ट द्यावे लागतात. ॲक्टिवाचं वेगळं आहे, ज्युपिटरला 1 ह्याच्यात स्टार्ट होते. ॲक्टिवामध्ये आत्ता 6G मॉडेलमध्ये फक्त इथे आली तर डिक्की आणि पेट्रोलचा की अनलॉक होते, आणि फुल फिरवली तर गाडीचं ऑन होते, इथे इग्निशन ऑन होतं. ओके. तर ज्युपिटरचं तसं नाही आहे, 1 स्विचमध्ये तुम्ही ऑन व्हाल. आणि ज्युपिटरचं या बाजूला इथे ज्यांनी जुन्या ज्युपिटर्स आहेत त्याचं या ठिकाणी आहे स्विच. इथे तुम्ही पेट्रोल आणि डिक्की ओपन करू शकता. ओके. आणि पेट्रोल. ओके. हे झालं गाडीच्या कीबद्दल थोडक्यात. ठीक आहे, ऑन कर. इथे गाडीचा स्पीडोमीटर बघशील, स्पीडोमीटर आहे. जेव्हा आपण ॲक्सिलेटर करतो तेव्हा स्पीड वर जातं, 10, 20, 30. ओके. ह्याला स्पीडोमीटर बोलतात. सेंटरला गाडीचं हे रिडिंग शो करतं, जे आत्ता झालं आहे 35,209. ओके. शेवटचा हा तो कंटिन्यू रनिंग होत असतो, तो मीटरचा आहे. ओके. हे किलोमीटरमध्ये. ओके. त्यानंतर इथे गाडीचं आपल्याला फ्यूल इंडिकेट करेल, गाडीमध्ये किती फ्यूल आहे ते. इग्निशन ऑन झाल्यावर आता कळते आपल्या गाडीमध्ये साधारण 1 लिटर पेट्रोल आहे. ओके. इथे गाडीचं इको मोडवर ग्रीन लाईट चालू झाली. ओके. तुम्ही जेव्हा खूप गाडीवर लोड असतो, अजून ॲक्सिलेटर करता, तेव्हा इथे ऑरेंज लाईट पेटते. ओके. तेव्हा पॉवर मोडवर गाडी पळत असते. ओके. त्यानंतर गाडीचा हा आहे डावा ब्रेक, डाव्या साईडचा ब्रेक, जो जास्त यूज केला जातो, मागच्या चाकाचा ब्रेक. ओके. हा आहे पुढचा ब्रेक, उजवा ब्रेक, जो रेअरली यूज होतो. पण तुम्ही जेव्हा गाडी उतारायला वगैरे चालवत असता तेव्हा दोन्ही ब्रेकचा तुम्ही त्यात वापर करू शकता, पण पुढच्या ब्रेकचा रेअर यूज होतो. ओके. ठीक आहे. हा आहे डावा मिरर, उजवा मिरर. गाडी चालवत असताना दोन्ही मिररचा यूज होणारच आहे. तो कधी होणार, कसा होणार ते आपण पुढे बघू. त्याच्यानंतर इथे काय, गाडीचा हॉर्न. हे इंडिकेटर, लेफ्ट इंडिकेटर. तुम्हाला जर लेफ्टला जायचं असेल, हे राईट इंडिकेटर. ओके. इथे आहे आपला पॉवर स्टार्ट. हे गाडीची आपली हेडलाईट. त्याच्यामध्ये तुम्ही इथे गाडीची हे डॉट दिला आहे, ती बंद. सेंटरला घेतली तर गाडीचे 2 साईडचे बल्ब, हेडलाईटच्या बाजूच्या साईडचे 2 बल्ब चालू होतात. आणि पूर्ण इकडे केली तर गाडीची मेन हेडलाईट चालू होईल. BS6 व्हर्जन नसल्यामुळे याची लाईट बंद होते. जी BS6 मध्ये तुम्ही बघाल की गाडी ऑन केली की गाडीची हेडलाईट्स ऑनच राहते. तर ह्याचं तसं नाही आहे, हे BS4 इंजिन आहे. ओके. या गाडीमध्ये. तर अशी आहे गाडीची थोडक्यात माहिती आहे. ड्रायव्हिंग कशी शिकायची, मेन मुद्दा, मेन पॉईंट. ओके. तर आपण आता गाडी चालवायला शिकणार आहोत, म्हणजे गाडीची थोडक्यात इन्फॉर्मेशन देऊन झाले ट्रेनीला आपल्या. तर गाडी शिकण्याचा आपला पहिला चॅप्टर आहे की गाडीचा आपण दोन्ही हँडल पकडून गाडीला सरळ करणे, त्यानंतर स्टँड काढणे आणि गाडी बंदमध्येच पुढे ढकलण्याचा प्रयत्न करणे, जेणेकरून गाडीचं वजन पेलतंय का आपल्याला याचा अंदाज घेणे. ओके. तर हे असं किती करायचं आहे,
हे साधारण 100-200 मीटर आपण सुरुवातीला करू. हे रोजचंच करायचं आहे जोपर्यंत आपल्याला गाडीचं पूर्णपणे चॅप्टरमधून आपण गाडी तिथून काढली आणि इथपर्यंत आणली. मध्ये आधी थोडीशी डगमगलीसुद्धा, असं नाही की परफेक्टच झाली. गाडीचं वजन जरा मध्ये आधी थोडेसे चढ उतार आहेत, त्याच्यातून वर खाली झाली. पण ठीक आहे, पहिलाच दिवस आहे, काय एक्सपेक्ट करू शकतो आपण जास्त, नाही का. तर दुसऱ्या टॉपिककडे आपण वळतोय आता. तर आता ट्रेनिंगचा पुढचा पार्ट आहे. या पार्टमध्ये आपण काय करणार आहे, आपला ट्रेनी गाडीवर पूर्ण बसेल. गाडी चालू करायची नाही आहे, हँडल पकडायचे आणि पायावर गाडी चालवायची. असंच प्रॅक्टिस करायला सांगितलं आहे, पायावर चालवायला सांगितले. चालव थांबू नको. तर प्रॅक्टिस असं झालं आहे चालू, प्रॅक्टिस चांगलं चाललं आहे. 1-2दा गाडीचं वजन नाही आवडलं, गाडी खाली पडली. पण बंद गाडी आहे त्यामुळं काय अजून प्रॉब्लेम तर नाही आहे, चालू गाडी अजून नाही पडली. तिसऱ्या पार्टकडे आता वळणार आहोत. दुसऱ्या पार्टचं बराच वेळ प्रॅक्टिस झालेला आहे. अर्धा तास गाडी चालवल्यानंतर काय वाटते अनुभव, की गाडी चालवणं कसं वाटते, सोपं आहे का? जास्त अवघड पण नाही आहे, जास्त सोपं पण नाही आहे. पण बॅलन्स करणं हे खूप महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. आणि त्यात की मला सायकल येत नाही, त्याच्यामुळे ही गोष्ट थोडी अवघड जाते. पण प्रयत्नांशी परमेश्वर म्हणतात तेच. तर आपण करूयात, अजून प्रॅक्टिस करूयात. होईल 4-5 दिवसात गाडी येऊन जाईल, असं काय अवघड नाही. रोज 1 तास प्रॅक्टिस, 4-5 दिवस इनफ आहेत. ओके, ठीक आहे, कम ऑन. तर पुढचा आपला शिकण्याचा टप्पा आहे असा की आपल्याला आता गाडी स्टार्ट करायची. गाडीला आपण की लावली, गाडीचं इथे इग्निशन ऑन झालं, त्याच्यानंतर आपण स्टार्टरनं गाडी स्टार्ट करू शकतो. हे सगळ्यात इझी काम आहे. पण आपल्याला गाडीच्या किकवर सुद्धा गाडी स्टार्ट केली पाहिजे, येता आली पाहिजे. आपल्या गाडीचा हा किक स्टार्टर इथं आहे, काढलं. हा किक स्टार्टर आहे, त्यासाठी आपल्याला इथे डावा ब्रेक पहिला पकडायला लागतो. हा डावा ब्रेक पकडला, त्यानंतर आपल्याला किक द्यायची. अशी गाडी आपल्याला किकवर स्टार्ट होते. ओके, याच्या पुढची स्टेप गाडी डायरेक्ट चालवायची नाही. आपल्याला गाडी कशी चालवायची आहे, मनामध्ये काउंट करायचे. 1 2 3 ब्रेक, 1 2 3 ब्रेक, 1 2 3 ब्रेक, 1 2 3 ब्रेक, 1 2 3 ब्रेक. तर ही आपली चौथी गाडी चालवण्याची स्टेप आहे, ती आता आपण शिकवणार आहोत. जाऊ द्या. 1 2 3 ब्रेक, 1 2 3 ब्रेक, 1 2 3 नाही झालं, 1 2 3 ब्रेक,
1 2 3 ब्रेक. होतोय कारण असं की आता खूप प्रॅक्टिस झालंय. खूप प्रॅक्टिस नंतर दुसरी गोष्ट, इथं माझ्या पाठी मुलं बघताय. संध्याकाळची वेळ झाली तर फुटबॉल खेळायची वेळ झाली. आता इथे खूप अशी मुलं खेळायला आलीत फुटबॉल. त्यांना आपण ग्राउंड आता त्यांच्या स्वाधीन करतोय. आपला डिस्टर्बन्स त्यांना नको आहे म्हणून आता आपलं घराकडे वाटचाल आहे. मला गाडी शिकून छान वाटतंय. म्हणजे अनुभव चांगला आहे पहिल्याच वेळेस हा. आणि रोज रोज प्रॅक्टिस केल्यानंतर अजून चांगल्या प्रकारे येईल असं वाटतंय. थोडा पडल्यामुळे थोडी भीती वाटली, पण प्रयत्न केले रोज तर नक्कीच येईल असं वाटतंय. आणि आजचा आपण हा व्हिडिओ इथेच संपू. तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.